या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा. कोण भेटायला येणार आहे मला इकडे? राजनंदिनी. व्हॉट? हो, मला ह्या रूम मध्ये अजून थांबायचं नाहीये. मी निघते. आय एम व्हेरी सॉरी. मायरा. मायरा, मी आहे राजनंदिनी. हे सगळं करून झेंडेंनी आपल्याला ओपन चॅलेंज दिलंय. झेंडे माझ्या विरोधात काही करायला तयार असतील, गप्प बसणार नाहीत. हॅलो. हां सर, काम झाले सर. ताबडतोब निघ आणि लवकर ये. इथे काही गोष्टींचा निकाल लावायचा आहे. आता बघू कोण खरं आणि कोण खोटं. ईशा, तुझा मुखवटा गळ. ईशानं मायराला काय सांगितले ना हे कळेपर्यंत मला टेन्शन असणार आहे. विक्रांत, तू मायराचं टेन्शन घेऊ नकोस. ती आपलं काही वाकडं करू शकत नाही. मी तिला इतकी सुद्धा पॉवर दिली नाहीये. नाही पण परांजपे सारखी ती आपल्या विरोधात गेली तर जाऊ दे. मायरा जर आपल्या विरोधात गेली झेंडे, तर ती स्वतःच त्यात अडकेल. मायराजी, तुम्ही सरांना काहीतरी सांगणार होतात ना? ओ या. आई साहेबांची इच्छा होती की त्यांच्या नावावरची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर व्हावी म्हणून. आणि तू विनयाने त्यांना नकार दिलास. मला खूप कौतुक वाटतं. पण आता मी माझा निर्णय बदलायचा ठरवलाय. म्हणजे म्हणजे मी आई साहेबांच्या प्रॉपर्टीची सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे. सर्जराव, मला वाटतंय की मंदाताई सांगतायत त्याप्रमाणे जर त्यांना उचलून नेलं असेल तर हे झेंडे सरांचं काम असण्याची शक्यता आहे. विलास ईशा राजनंदिनीच्या रूपानं परत आली आहे आमचा बदला घ्यायला. हे सगळं असंच्या असं बोलायचं. झेंडे मला म्हणाले की सर्जेरावांनी सगळ्याची कबुली दिली आणि त्याचं रेकॉर्डिंग घेऊन एक माणूस ऑफिसला येतोय. मायरा, ते रेकॉर्डिंग जर का सरांपर्यंत पोचलं ना तर माझं सगळं भांडं फुटेल. ईशा, काय करणार होत आपण आता? गॉड, झेंडे सुद्धा इकडे आहेत आणि इम्पॉर्टंट मीटिंग आहे असं म्हणून मी विक्रांत सरांना सुद्धा ऑफिसच्या बाहेर नाही पाठवू शकत आहे. वी कांट डू एनिथिंग. ते फुटेज विक्रांत सरांपर्यंत पोचणारच नाही असं काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. पण काय करणार होत आपण? झेंडे इकडेच बसलेत, त्या माणसाची वाट बघत, त्या फुटेजची वाट बघत. व्हॉट आर वी गोना डू? एक मिनिट, तो माणूस इथे येणार आहे ना? हो, म्हणजे त्याला आपल्या सिक्युरिटीच्या थ्रूच जावं लागणार. ऑफकोर्स. मग आपलं काम सोपं झालंय. ईशा, आपलं काम सोपं कसं होणार आहे? ओके, समजा आपण सिक्युरिटीला सांगितलं की त्या माणसाला थांबवून ठेव. झेंडे त्यांना आत आणू शकणार नाहीयेत का? इज इट सो इम्पॉसिबल फॉर हिम? पण झेंडे सरांना तो आला हे कळलं तर ना. ईशा, तू काय बोलतेस? मला खरंच काही कळत नाहीये. आणि आत्ता ना आपल्याकडे वेळ नाहीये हे सगळं डिस्कस करायला. हे बघ, सिक्युरिटीची माणसं झेंडेच्या अंडर इतकी वर्ष काम करतायत. ते लॉयल आहेत. इट इज नॉट गोना बी डिफिकल्ट फॉर हिम. डोंट वरी, आपण त्यांचीच माणसं त्यांच्याच विरोधात वापरून घेऊया. म्हणजे विक्रांत सरांसाठी आणि झेंडे सरांसाठी सेम माणसं काम करतात. पण विक्रांत सर कंपनीचे मालक असल्यामुळे तीच माणसं विक्रांत सरांसाठी काहीही करू शकतात.
आणि झेंडेंना आपण कामात अडकवून ठेवलं की त्यांना कळणारच नाही ना काय झालंय ते. वाव, माझ्या लक्षातच आलं नाही. माणसावर वेळ आली की देव सगळं काही निभावण्याची ताकद आपोआप देतो. ईशा, यू डुईंग अमेझिंग. तू खूप धाडसी आहेस. आणि खरं तर विक्रांत सरांबरोबर राहून राहून तू खूप डावपेच शिकलीस आणि ते वापरतेस सुद्धा. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. सुपर प्राऊड. गुड जॉब. घ्या सर. काय सगळं सत्य समोर येईल. मूल होऊ देणार नाही असं वचन दिलंय तुम्ही जाऊबाईंना. माझं मातृत्व हिरावून घेण्याचा अधिकार तुम्ही दुसऱ्या कोणाला कसा दिलात? यापुढे जरी तुम्हाला मूल हवं असेल ना तरी मला नकोय. मग भावांचा तर विरोध होता की इथे तिकडे जाऊन ही लग्नच करणार आहे. पण वडिलांना काय माहिती, तेव्हा असं वाटलं की आपण मुलीवर विश्वास ठेवावा म्हणून त्यांनी परत एकदा मला संधी दिली आणि पुण्यात पाठवलं. पण पाठवल्या ह्यांनी पकडलं लगेच. हा म्हणला की नाही. तुम्ही काय एसटी स्टँडवर वडील एसटी मध्ये होते ना. वडील एसटी त्यांचा जीव तिथं आर्मीत आहे हे माहितीये मला. आणि म्हणूनच त्यावेळी मी जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे असं नाही वाटत मला. पण जर का तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की मी चुकले तर मी ते भोगायला तयार आहे. मॅम, साठे मॅमचा कॉल आला होता. मी तुम्हाला रिमाइंड करायला कॉल केलाय. मला माहिती ही खूप महत्वाची मीटिंग आहे. मी येते वेळेत. आजही काम आहे का तुला राधिका? आज ना एक महत्वाची मीटिंग आहे. आता आत्ता निघूया मी रिक्षा खाली. एक काय होतंय गुरुनाथ? अगं राधिका, मी ते हे बघा, तुम्ही विश्रांती घ्या. सुजयला घेऊन मी जाईन ना. हे बघ, तू काही काळजी करू नकोस. मी येते तुमच्या बरोबर. प्यार से लोग मुझे शनू बेबी कहते. तुला असं नाही वाटत का की मी हॉट आहे? व्हॉट, यू डोंट थिंक आय एम हॉट? काय झालं? तुम्ही इथं काहून बरं जमलात? नुसते जमलं नाहीये, आता बेल वाजवणार आणि गुरुनाथला जाप पण विचारणार. काहून बरं? त्यांनी का केलं आता? तनया आतमध्ये आले. So what I was saying. हो मॅडम, तुमचा आणि माझा काही संबंध नाहीये. असा कसा संबंध नाहीये? मी हेल्प करते ना तुम्हाला रिकलेक्ट करायला सगळं. काय? की आपण आधी भेटलो, मग आपण प्रेमात पडलो आणि मग आपली एंगेजमेंट झाली आणि मग आपलं लग्न झालं. गो 7वा महिनो हा नेहा असा मका वाटलेला ताच होता असा वाटता. रवणाचा बाबा तूच काय बघ रे. घरातल्या पापांची सावली माझ्या लेकरावर पडाक देवतो. माझ्या सरिता का सगळ्यातून मोकळा कर. सगळा करून बघितला पण आता हाताबाहेर जाऊक लागला असा वाटता. हॉस्पिटलात घेऊन जावा पण जरा जपून. आज अमावस्या असा. तातडीनं निघा, रायगड गाठा. अनाजी पंत जिथं असतील तिथून गिरफ्तार करा. छी, कोणी मध्ये येईल, आडवे पडेल. कुणालाही दयामाया नाही. शिरासे करता करविता आहेत अनाजी पंत.
त्यांना आमच्या समोर हजर करा. परंतु राणीसाहेब, येत नसतील तर अटक करून आमच्या समोर हजर करा अनाजी पंतांना. परंतु हा अनाजी पंत अटक न करताच आपल्या समोर हजर आहे. जे काही हवंय ते झी5 ॲप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही.